श्री स्वामी समर्थ ताईंनो, खूप दिवसांनी मी आज मोठा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत आहे. कारण सध्या मोठा व्हिडिओ शूट करायला वेळ नाही आहे. आज आहे 26 जानेवारी आणि आज 26 जानेवारी निमित्त सकाळी खूप लवकर उठण्यात आलं. दिदीने आणि स्वराजनी दोघांनी पण शाळेत छोट्या छोट्या जे काही ॲक्टिव्ह गोष्टी असतात 26 जानेवारीला, डान्स म्हणा, परत आणखीन जी आपल्या अंगामध्ये कला आहे ती दाखवणे, त्या सगळ्या याच्यात दोघांनी भाग घेतला होता. आणि सकाळी अगदी लवकर उठले, सगळ्यांचे नाश्ते आवरून दिले. तर दोघांना पण मोठ्याच गाडीत शाळेत जायचं होतं. चला, त्यांची इच्छा तरी कोणी पूर्ण करावं म्हणून आहोंनी वेळ काढून दोघांनाही शाळेत सोडलं. त्यांचा डब्बा झाला. तर आज बनवला होता अख्खा मसूर. तर ही पूर्ण पातळ भाजी बनवलेली होती. तर ताईंनो, इथं पहा, तर माझं रसअष्टमीला हळदी कुंकू राहिलं होतं. त्यामुळं मग मी 26 जानेवारीच्या दिवशी, तो पण दिवस खूपच चांगला होता, त्यामुळं हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवला. तर हा कार्यक्रम मी दुकानात ठेवला, कारण दुकानात प्रत्येक माझ्या गिऱ्हाईकाला माहिती आहे दुकान, पण मात्र घराचा ॲड्रेस कोणाला सापडत नाही. त्यामुळं यायला सगळ्यांना जड जातं. त्यासाठी मी दुकानातच हळदी कुंकू ठेवलं. आणि जो दुकानाचा गाळा आहे तो खूप मोठा आहे. किती लेडीज आल्या तरी तिथं सगळं ॲडजस्ट होत होतं. त्यानंतर मी ह्या बिचव्या का उशिरा ठेवलं होतं हळदी कुंकू, तर ह्या बिचव्या ऑनलाईन मागितलेल्या पण वेळेवर आल्या नाही. तसं तर मला रसअष्टमीला हळदी कुंकू ठेवायचं होतं, पण दुसऱ्या दिवशी ठेवलं. तर सगळ्यांना असं डोक्यात आलं की चला आपण ह्या बिचव्याच देऊया म्हणून. मग सगळ्यांना ह्या बिचव्या दिल्या. त्यानंतर पहा, मुलगी असणं किती गरजेचं आहे. ती असली की भरपूर सारे कामं होतात. माया तिच्यासारखी कोणी करत नाही मुलीसारखी. त्यामुळे तिने छान अशी रांगोळी काढू लागली, भरपूर सारे कामं करू लागली ते दोघंजणं. ह्यानंतर एवढी रांगोळी काढली आणि मी लगेच मेकअपला गेले. सुंदर असा मेकअप केला होता. तर माळसाबाईचा पिवळी साडी नेसायची होती, पण पिवळ्या साडीवर जो काही माळसाचा लुक असतो तो चांगला नसता दिसला. साधा सिंपल काहीतरी वेगळा लुक करून घेतला. त्यानंतर महाराजांना छान असा हार घालून घेतला. याचा तुम्हाला सांगते, हाराचं काय झालं, मूर्ती झाली खूप छोटी, हार झाला मोठा. तसंच शिवाजी महाराजांना छान असं हार घातला. त्यानंतर स्वामींना हार घातला, मुजरा केला आणि सुंदर असं मेकअप करून घेतलं. तोपर्यंत दिदीने सगळं व्यवस्थित आवरून घेतलं होतं. तर पहा, माझा असा केला तर मी लुक. माझा लुक कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर हळदी कुंकाची सध्या दुसऱ्याकडे जाण्याची खूप धमाल होती, मात्र आपल्याकडे असल्यावर खरंच धमाल होती आवरू. आणि ही धमाल विचारूच नका. तर हे दिदींनी सगळं ताट वगैरे एवढं व्यवस्थित सजवलं होतं, खूप छान. आणि दारामध्ये रांगोळी तिनेच काढली होती. वेलकम नावसुद्धा अगदी छान काढलं होतं. त्यानंतर सगळ्यात पहिलं चव्हाणताईचं आगमन झालं होतं माझ्याकडं. आणि त्यावेळेस एवढा म्हणजे नेमकाच मेकअप वगैरे केलेला होता मी. दिवे वगैरे लावायचे राहिले होते. त्या आल्या तर लगेच त्यांचं मी हळदी कुंकू देऊन त्यांना वाण दिलं. त्यानंतर सगळ्या माझ्या थोडं एक 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 करून माझ्या सगळ्या ताई यायला सुरुवात झाली. सगळ्यांना मनभावे हळदी कुंकू दिलं. जे काय बिचव्या आहेत त्या दिल्या आणि सगळ्यांचं जे माझ्या मनाने स्वागत करता येईल तेवढं करून घेतलं. त्यानंतर पहा, इथं दिवेसुद्धा लावत आहे मी. तर 26 जानेवारी दिवशी का हळदी कुंकू ठेवलं त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलंच. तर चला, तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज ताईंनो लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चला. तर हळदी कुंकू आणि खरंच ना, हा सण संक्रांतीचा सगळ्यात मोठा सण, मला आवडणारा संक्रांतीचा सण. तर सुंदर असा ब्लॅक साडीचा काष्टा घालून घेतला होता मी. आणि माझ्या सगळ्या मैत्रिणीचं प्रेम, वेळेत वेळ काढून त्या माझ्याकडे आल्या, त्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते. तर ह्या सगळ्या मैत्रिणी माझ्या गिऱ्हाईक नसून तर माझ्या सगळ्या मैत्रिणी लक्ष्मी आहेत, कारण यांच्यामुळं मी आहे आणि त्यांच्यामुळं मला एवढा मान सन्मान भेटतो. तर माझ्या हे बघा, गोड मैत्रिणींनी लगेच बिचव्या पायात घातल्या आणि कशा दिसतात लगेच दाखवलं. यांचा पण वेळोवेळी मला खूप सारा सपोर्ट असतो आणि खरंच ना, यांच्यामुळं बरेच वेळेस मी पॉझिटिव्ह होते, निगेटिव्ह थोडेफार झाले तर पहा, आता मी आले काष्ट्यावरच घरी. ट्राय केलं, म्हणलं चला स्कूटी चालवता येते का नाही म्हणून. तर आली भाऊ आणि मस्तपैकी पार्किंगमध्ये सुद्धा लावता आली. प्रयत्न करत राहा, यश नक्की भेटतं. यशाला यावंच लागतं प्रयत्न केल्याच्या नंतर. तर इथं पहा, स्कूटी लावून घेतली आणि आता स्वयंपाक करायचा होता. मात्र स्वयंपाक भाजी आहोंना आणायची सांगितली होती. फक्त भाकरी केल्या, त्या पण बाजरीच्या छान कडक भाकरी करून घेतल्या. किती नटापटा करा आणि किती काही करा, येऊन शेवटी भाकरी स्थापने आपल्याला.
हा वाक्य एकदम छान असं मी इंस्टावर रील्स टाकली होती याची. तर पहा कशी बोलते मी. ह्यो जो लूक आहे ना खूप छान दिसत होता मला त्या दिवशी. आणि चला असा होता माझा लूक. तुम्हीसुद्धा करून पहा काहीतरी वेगळं. आणि चला स्वतःला थोडा का होईना वेळ द्या. तर ताईंनो माझ्या झाल्यात भाकरी, आता जेवण करायचं. आणि हा व्हिडिओ थोडा लेट आला, सॉरी बरं का. श्री स्वामी